28 विठेवरी उभा वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभ पुंडलिका भेटी परब्रह्म आलेला चरणी वाहे भीमा उद्धरी जगा असं ज्या जगन्नियन त्याचं वर्णन केलं जातं त्या भगवान परमात्मा पांडुरंगाच्या मंदिरामध्ये आपण आहोत. पेलवली गावातील हे आणखीन एक पवित्र ठिकाण. या मंदिरामध्ये वर्षातून एकदा मोठ्या उत्साहामध्ये सप्ताह साजरा केला जातो. या सप्ताहाच्या निमित्ताने सर्व वारकरी गावकरी ग्रामस्थ एकत्र येतात आणि एकत्र येऊन परमेश्वराचा नामघोष केला जातो. नगर प्रदक्षिणा केली जाते. भजन कीर्तन काकडा अशा माध्यमातून समाज प्रबोधनाचं कार्य याही ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरं केलं जातं. वारकरी संप्रदायाची मोठी परंपरा लाभलेलं माझं बेलवली गाव आणि या बेलवली गावामध्ये असणारं वारकरी संप्रदायाचं आराध्य दैवत म्हणजे भगवान पांडुरंग आणि या पांडुरंगाचा कथाभाग आपल्याला ऐकायला मिळणार आहे. हरिभक्तपरायण ज्येष्ठ प्रवचनकार पांडुरंग महाराज पाटील यांच्या श्रीमुखात. धन्यवाद. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान, माऊली ज्ञानेश्वर महाराज, जनार्दन स्वामी एकनाथ महाराज, सद्गुरु नामदेव महाराज की जय. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. आत्मरूप गणेश केलिया स्मरण, सकल विद्यांचे अधिकरण, तेचे वंदू श्री चरण श्री गुरुचे. ते नमस्कारोनी आता जो पिता महांचा पिता, लक्ष्मीचा भरता ऐसे म्हणे. रामाय रामभद्राय रामचंद्राय, वेदशीर गुणाथाय नाथाय, सीताया पतिये नमः. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने, प्रणत क्लेशाय नाशाय गोविंदाय नमो नमः. विनायकं गुरुनौमि साखरे नाम विश्रुतं, येषां चरण सानिध्यात् जीवा मुक्त्वा भुवन्ति. साखरे वंशविख्यातं ज्ञानदान परायणं, विनायकं गुरुवंदे भवबंध विमुक्तये. विठ्ठल. आज आपण विठ्ठल मंदिरामध्ये ही विठ्ठलाची कथा बोलत आहोत. त्या संदर्भात बोलायचं म्हणजे आपल्याला अवतार सांगावा लागेल. हा 9वा अवतार आहे. भगवान परमात्मा पांडुरंग पंढरपुरामध्ये उभा आहे. आणखीन तो विटेवरती उभा असणारा सदैव 9वा अवतार आहे. बौद्ध अवतार त्याला म्हणतात. बौद्ध अवतार निर्माण होण्याच्या आधी तुम्हाला सांगावं लागेल का आपण 8व्या अवताराकडे येऊ. 8वा अवतार हा द्वापार युगातला आहे. आणखी द्वापार युगामध्ये भगवान परमात्मा श्रीकृष्ण होते. श्रीकृष्ण असताना मग तिकडे कथा अशी घडली का एक दिवशी राधा राणी भगवान परमात्म्याच्या मांडीवरती बसली. भगवान परमात्म्याच्या मांडीवरती बसली. आणखीन ती रुक्मिणी माईने पाहिली. रुक्मिणी मातेने पाहिल्याच्या नंतर तिला राग आला. आणखीन रागाच्या भरात ती निघून आली. कुठं आली? पंढरपुरात. पंढरपुरात दिंडीर वनामध्ये थांबली. रुक्मिणी माता दिंडीर वनामध्ये थांबली. मग देव विचार करू लागला, रुक्मिणी गेली येत नाही, रुक्मिणी गेली येत नाही. आता ही राधा राणी कोण होती ते आपल्याला माहिती पाहिजे. राधा राणी अशी होती तर मागच्या जन्मात ती इंद्राची पत्नी शेची. आणखीन तिथं तिने देवाची भाग घेतली होती. आणि तिथं असताना देवाने सांगितलं आता इथं काय जमणार नाही. मग पुढच्या युगामध्ये भगवान कृष्ण रूपाने आलं का मग तुला मी जवळ करीन. आणि त्या टायमाला ती आता मांडीवर बसले. रुक्मिणीला राग आला. रुक्मिणी दिंडीर वनात निघून आली. हा एक कारण. देव काहींचं म्हणणं हे गोकुलावरून आला, काहींचं म्हणणं हे द्वारकेवरून आला, मथुरेवरून आला, काहींचं म्हणणं हे वैकुंठातून आला, असा चाललाय. तर
मला कथेत असं सापडलं का रुक्मिणी जर पंढरपुराला आली मग देव रुक्मिणीसाठी पंढरपुरात आले. हा एक पहिला कारण. दुसरा कारण, पुंडलिकरायांची भक्ती पाहायची होती. पुंडलिकरायाचे भक्त होते का ते देवाची भक्ती करण्याऐवजी आता कुणाची आई वडिलांची सेवा करीत होते. आणखी पुंडलिकाच्या त्या भक्तीसाठी देव पंढरपुरात आले. मग या दोन गोष्टीसाठी देव पंढरपुरात आले. पंढरपुरात आल्यानंतर रुक्मिणीची भेट घेतली. आणखी मग पुंडलिकाच्या भेटीला आले तर पुंडलिकाची सेवा चालली होती. पुंडलिकाने गंगेमध्ये, चंद्रभागेमध्ये लोहदंड तीर्थ आहे, त्या तीर्थाजवळच आपला पाल मांडला होता. आणि तिथं आई वडील झोपे गेले होते आणि तिथं त्यांची पाय दाबण्याची सेवा चालली होती. मग देव आल्यानंतर देवाने सांगितलं, पुंडलिका अरे मी देव आले असं सांगितलं. पुंडलिकाने फक्त वळून पाहिला, सांगितलं आई वडिलाची सेवा चालली, सेवेमध्ये बाधा येऊ नये याच्यासाठी आता मला सवड नाही. पुंडलिकाने काय केला तर मग वीट होती पायाखालती आणि ती वीट त्यांनी मागं भिरकावून दिली. मग तुकाराम महाराज म्हणतात, का रे पुंड्या मातलाशी उभे केले विठ्ठलाशी, आईसा कैसा रे तू जिट मागे भिरकाविली वीट. असे तुकाराम महाराज वर्णन करून सांगतात का तुम्ही मागं वीटच फेकून दिलीस. आणखी त्या विटेवरती पांडुरंग परमात्म्याला उभा केला. उभा राहिला देव उभा राहिला. आणखी सेवा झाली. आई वडिलांना झोप लागल्याच्या नंतर मग पुंडलिकराय देवाच्या जवळ गेले. देवाच्या भेटीला देवाच्या जवळ गेल्याच्या नंतर पुंडलिकराय देवांना भेटले. आणखी देवाला भेटून नमस्कार केलाय. नमस्कार केल्याच्या नंतर मग देवाने सांगितलं, पुंडलिका काय पाहिजे ते माग, मी प्रसन्न आहे तुला. तुझी सेवा पाहून, शिने आई वडिलांची भक्ती पाहून मी प्रसन्न आहे, तुला काय पाहिजे ते माग. पुंडलिकाने सांगितलं, मला एकच द्या. या विटेवरती उभे राहिले ना, हे कायमचे उभे राहायचे तुम्ही. आता विटेवरून खाली उतरणे नाही. कशासाठी उभे राहायचे तर याच्यासाठी का खट नट जशी येतील मग शाने मूर्ख कसे येऊ द्या आणि त्यांचा उद्धार करण्यासाठी तुम्ही इथं उभे राहायचे. मग भगवान परमात्म्याला भक्ताचा नकार देता येत नाही. भक्तासाठी उभा राहावा लागला. आणखीन ते त्या विटेवरती उभे राहिले, कायमचे उभे राहिले. विटेवरती उभे राहिले. आणखीन ते कशासाठी, वाट पाहे उभा भेटीची आवडी. आता कोण कोण भेटायला येतील त्यांची वाट पाहतो. मग तुकाराम महाराज सांगतात, जा बापू हो तिथं खटनट जा, आणखीन शुद्ध होऊन या. मग खटनट जरी आले तरी त्यांचा उद्धार करायला पुंडलिकरायाने सांगितले. आणखीन मग त्याच्यासाठी उभे राहिले. पण तिकडे आणखीन एक शाप होता देवाला, उरुंदेचा. उरुंदेने शाप दिला होता कारण उरुंदेला फसवली होती. उरुंदा ही पतिव्रता होती. आणखीन पतिव्रता असून देवाने तिला फसवली, तिचा पतिव्रता भंग केला. का भंग केला तर तिचा नवरा जालंधर हा राक्षस होता. आणखीन तो जालंधर या पतिव्रताच्या नियमामुळे, तिचा पातिव्रत्य धर्म असल्यामुळे कुणाच्या हातून मरत नव्हता. तो मरणच नाही त्याला असा वागायचा. तो वागत होता असं का देवांना त्रास दिला, राक्षसांना त्रास द्यायचा, आणखीन ब्राह्मणांना त्रास द्यायचा, गायींना त्रास द्यायचा, असा नको त्यांना त्रास द्यायला लागला. आणखीन सर्व जगावरती राज्य करावं असा त्याचा विचार झाला. मग काय केला तर सर्व देव मिळून भगवान विष्णूकडे गेले. आणखी विष्णूंना सांगितलं का हा जालंधर इतका उन्माद झाला का कुणालाही त्रास देतो, काहीतरी उपाय करा. मग कशामुळे असं घडतो. मग ते देव लोकांनी सांगितलं का त्याची पत्नी आहे ना, ती पतिव्रता आहे. आणखी तिच्या पातिव्रत्याला जर भंग झाला तर मग आपल्याला त्याला मारता येईल, नाही तर तसा मरणच नाही त्याला. ठीक आहे. मग देव आला. आणखीन आल्याच्या नंतर त्यांनी काय केला, जालंधराचा रूप घेतला. जालंधर बनून शिनी गेला त्या वृंदेजवळ. इकडे जालंधराचा देवांच्या बरोबर युद्ध चालू होता आणि जालंधराचं रूप घेऊन देव गेलाय. आणि त्या वृंदेला असं वाटलं का आपला नवरा विजयी होऊन आला. नेहमी तो विजयी होऊन येत असे. आणि मग त्या वृंदेला वाटलं आपला नवरा विजयी होऊन आलाय. आणखीन ती आक्षण घेऊन आली, ओवाळणीसाठी ताट घेऊन आली, पंचारती घेऊन आली, आणखीन ओवाळणी केली. आणखीन मग तिलक लावला आणि मग पायाला वाकली. ती पायाला वाकल्याच्या नंतर तिने ओळखला का अरे हा आपला नवरा नाही. आणखीन मग तिने सांगितलं कोण आहे सांग. मग भगवान परमात्म्याने चतुर्भुज रूप धारण केला.
मी भगवान विष्णू हे सांगितलं, का आलास? आणखी माझ्या नवऱ्याची हत्या करण्यासाठी आलास? ठीक आहे. लगेच शाप दिला, दगड होऊन पडशील. उंदीने सांगितला का तू दगड होऊन पडशील. मग तो दगड इथं पंढरपुरामध्ये झाला. देव कुठं दगड झाला? पंढरपुरामध्ये विटेवरती उभा राहिल्याच्या नंतर दगडाच्या स्वरूपात. आता लोक विचारतात कधी कधी, देव दगडाच्या येतेतलं दगड नुसता नाही, तो नाही घडविला नाही बैसविला, भेटीसाठी आला पुंडलिकाच्या. हो, मग पुंडलिकाच्या भेटीसाठी आलेला आणि तिथं आल्याच्या नंतर मग त्याला दगड व्हावं लागलं त्या वृंदेच्या शापामुळे. आणखी तो कायमचा उभा आहे. आता तो वाट पाहतो, मागे पुढे उभा राही सांभाळीत आली या आघात निवाराय. आपल्या भक्तावरती किती आघात आले तरी तो सहन करण्यासाठी कमरेवर हात ठेवले त्यांनी. कसले संकट येऊ द्यात, कुठल्या महासमुद्रातून तुम्ही जात असाल तर तुम्हाला पाणी कमरे एवढ्यात लागेल. या भवसमुद्रातला पाणी तुमच्या कमरे एवढ्यात राहील असं सांगितलं. मी उभा आहे इथं आणि कमरेवर हात देऊन याच्यासाठी उभा राहिला. समचरण दृष्टी समत सांगितले. समचरण आणखी दृष्टी नाशिकावरती ठेवले, नाकावरती दृष्टी आहे. असा तो असणारा भगवान परमात्मा तिथं कायमचा उभा राहिला. आणखी मग तुकाराम महाराज सांगतात, त्या देवाची आपल्याला भक्ती केली पाहिजे, कारण तो आपली वाट पाहून आहे. आणखीन तो मागं पुढं सर्व सांभाळ करणारा आपला तोच आहे. जन्म मरण आपला त्याच्या हातात आहे. असा असणार तो भगवान परमात्मा, त्याची आपल्याला सेवा करायला लागेल. मग काय करायला पाहिजे? आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने वीन जीवा सुख नये. मग तो आपलासा करून आणखीन एकच केला पाहिजे तो देव. इतर देव करण्यापेक्षा एकच देव करा, कारण तो देवांचाही देव आहे. आणखीन तो आपला करायचा. मग कसा काय करायचा लोकांनी तुकाराम महाराजांना विचारला. मग तुकाराम महाराज सांगतात, तो देव आपला असा करायचा, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवे भावे, येणे सोशे मन झाले हवं भरी, परत माघारी घेत नाही. बंधनापासून उकलिल्या गाठी, देता आली मिठी सावकाश. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोध केले घररिते. असं तुकाराम महाराज सांगतात. असा देव आपल्याला करता आला पाहिजे. मग लोकांनी पुन्हा शंका घेतली का तो बोलावा कसा, त्याला करावा कसा, आणखी हाच अभंग का मांडला तुम्ही? तुकाराम महाराजांच्या लक्षात आला का देव बोलावा का तुम्हाला सांगितलं तर किती लोक बोलण्याने फसत असतात. देव किती लोक बोलण्याने फसली आणि पुढे फसतील. दोन शब्द वापरले, बोलण्याने फसली आणि फसतील. आणखीन सांगितलं काही पाण्याने फसतील आणि फसली, आणि काही करण्याने फसली आणि फसतील. दोन शब्द वापरले. एक भूतकाळातला शब्द वापरला, आणखीन एक शब्द भविष्य काळातला वापरला. चालू स्थिती आपली वर्तमान काळातली, पण सांगताना तुकाराम महाराजांनी एक शब्द भविष्य काळातला, एक शब्द भूतकाळातला. कशासाठी सांगितला? पुढं अशी वागू नये याच्यासाठी तुम्हाला भूतकाळातला दाखवतो. बोलण्याने कोण कोण फसला. हो, तर बोलण्याने एका एकाचा फक्त दृष्टांत देतो. द्रौपदी बोलण्याने फसली. द्रौपदी बोलण्याने फसली. कशी बोलण्याने फसली? तर बोलताना तिने विचार केला नाही. त्यांना मयासूर नावाच्या राक्षसाने मग त्यांनी एक महाल बनवून दिला होता पांडवांना. तो महाल असा होता, दरवाजाच्या ठिकाणी भिंत दिसायची आणि भिंतीच्या ठिकाणी दरवाजा दिसायचा. कुठं कुठं जमिनीच्या ठिकाणी पाणी दिसायचं आणि कुठं कुठं पाण्याच्या ठिकाणी जमीन दिसायची. असं दिसत असताना एक दिवशी दुर्योधन आणखीन त्याचा मामा शकुनी हे दोघे जण आले. आणखीन त्या महालामध्ये गेले. महालामध्ये जात असताना वरती गॅलरीमध्ये आपल्या भाषेत बोलू, त्याला आता दुसरा नाव आलाय. हो, दुसरं एक नाव काहीतरी त्याला बोलतात. असं आपण गॅलरीच वापरू. त्या गॅलरीमध्ये ती उभी होती. आणखीन तिथं उभी असताना तिने पाहिलं यांचं दृश्य. हे चालत असताना त्यांना असं वाटलं पाणी आहे तिकडं, आणि पाणी असल्यामुळे धोतर वरती घेतलंय त्यांनी. धोतर वरती घेऊन चालायला लागले. आणि चालत असताना पुढे पुढे चालल्यानंतर मग तो धोतर सोडला आणि पाणी नाही, जमीन आहे. दिसत होता पाणी, पण ती होती जमीन, आणि त्याच्यावरून चालत गेले. आता पुढे गेल्याच्या नंतर त्यांनी धोतर खाली सोडला. धोतर खाली सोडला आणि पुढे जाऊन ते नेमके पाण्यातच पडले. पाण्यात पडले आणि मग द्रौपदी वरून हसली. आणखीन काय बोलली? आणल्याचा पोर आणलाच आहे असं बोलल्याच्या नंतर त्याला गुस्सा आला.
दुर्योधनाला इतका राग आला, एक दिवशी विचार करीन तुझ्याबद्दल बोलता. असा त्याला राग आला का त्याच्यामुळे काय झाला, महाभारत घडला. 18 अक्षौणी लोक मेली त्याच्यामध्ये. किती मेली? 18 अक्षौणी लोक मेली. इतका असा महाभारत घडला. हा झाला बोलण्याचा परिणाम. आता पाण्याने कोण फसला? सीतामाई पंचवटीला असताना रावणाने मारीच मामाला हरिण होऊन पाठवला. आणखीन तो सोनेरी कलरचा हरिण झाला होता आणि तो हरिण पाहिला. हरिण पाहिल्याच्या मुळे सीतामाई फसली आणि मग रामप्रभूला त्याच्या बरोबर पाठवलं. आणि मग रामप्रभूला तिकडे गेल्याच्या नंतर रावणाने सीतामाईला उचलली आणि घेऊन गेला. रामायण घडला. रामायण घडला. राक्षस नावाची जातच शिल्लक ठेवली नाही. 2 व्यक्ती फसल्या. एक बोलण्याने फसली, एक पाण्याने फसली. पाण्याने फसल्याने रामायण घडला, बोलण्याने फसली महाभारत घडला. महाभारतामध्ये 18 अक्षौणी मेली. आणखीन रामायणामध्ये सर्व राक्षस नावाची जात अगदी पुष्टूनच काढली. राक्षस शिल्लक ठेवले नाही. 2 झाले, बोलणं आणखीन पाहणं. आता पुढं ऐका. आता लोक म्हणतील आम्हाला पाहणं समजला, बोलणं समजला, करणं कसा काय करायचा? करण्याने कोण फसला? करण्याने धर्मराजा फसला. युधिष्ठिर करण्याने फसला. काय केलं त्यांनी? दूत खेळला. कौरवांच्या बरोबर दूत खेळला. आणखीन मामा होता फाशी टाकायला आणि शकुनी मामा होता. तो त्यांचा मामा असल्यामुळं मामाने त्याच्या वडिलाच्या हाडाचे फाशी बनवले होते. आणखीन ते फाशी टाकायचा. मागतील तितके कौरवांनी मागितला 9 पाहिजेत आपल्याला. गाला 9चा आकडा. 4 पाहिजेत का 4चा आकडा. 5 पाहिजेत 5चा आकडा. मामा बोलाचा 5 बोला का आला. हो, मग असं डावाला लावून 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 पांडव फसले. हो, किती फसले तर इतके फसले का सर्वच्या सर्व डावांमध्ये लावून दिला. असती चारी भाऊ डावाला लावले. आणखीन पत्नी सुद्धा लावली. स्वतः लागला. आणखीन 12 वर्षे वनवास लावला. सर्व इस्टेट देऊन 12 वर्षे वनवास लावला आणि 13 वर्षे अज्ञातवास. इतका फसला. मग काय करायला लागला? हे सर्व गमावून बसला. आणखीन 12 वर्षे वनवास भोगायला लागला. आणखीन 13 वर्षे अज्ञातवास. हे कुणाला घडला तर 3 लोकांनी 3 गोष्टी केल्या. म्हणून तुकाराम महाराजांच्या लक्षात आला बोलावा विठ्ठल. बोलायचं असेल ना, दुसरं काही बोलूच नका. बोलण्याने तुम्ही पुढं फसाल. याच्यासाठी बोलावा विठ्ठल. पाहावा विठ्ठल सांगितला. पाण्यामध्ये तुम्ही पुढं फसाल. मागे फसली, पुढं फसाल भविष्यकाळात. म्हणून पाहायचं असेल तर देवच पहा. आणखीन करायचं असेल तर देवच करा. कारण करण्यामध्ये धर्मराजासारखा सात्विक राजा जर फसला तुमचा आमचा काय होईल? म्हणून तुकाराम महाराज सांगतात बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवे व्हावे. पण तुकाराम महाराज सांगतात मी तुम्हाला आत्ता सांगतो बोलावा. मलाही मागं बोलावा असं वाटत नव्हता. कारण बोलावा वाटत असता तर तुकाराम महाराज त्याच्या मागच्या अभंग आहे. घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. तुकाराम महाराज आपल्या वाचेला सांगतात हे वाचे नामचिंतन कर. तू नामचिंतन करते, देवाचा नाव घे, असा तुकाराम महाराज आपल्या वाचेला सांगतात. म्हणजे आधी तुकाराम महाराजांना सुद्धा सांगावा लागला. एक दृष्टांत सांगतो आपला गावठी, म्हणजे तुमच्या लक्षात येईल कसा बोलावा कसा करावा. याच्यासाठी दृष्टांत सांगतो. जुन्या कालची नवी नवरी लग्न झालेली वरात येतो नवरदेवाच्या गावाला. नवऱ्या मुलाच्या गावाला वरात येतो आणि वरात आल्याच्या नंतर वेशीमध्ये वरात असतो आणि तिथं म्हाताऱ्या बाया येतात. आणखीन त्या म्हाताऱ्या बाया सारख्या विचारतात त्या मुलीला, मुली नाव घे ना, मुली नाव घे ना. आणि ती काही नाव घेत नाही. पण त्या काही घबरात नाही. ही गेली का ती नाव घे ना, नाव घे ना, नाव घे असं बोलून मग ती नाव घेतो लाजत गाजत. नाव घेतला तिने, नाव घेतलाय, सर्व काय झाला. वरात उठली, तिथून घरात गेली. आता वरात गेल्याच्या नंतर ती बाशिंग सुटले. सकाळी मुलगी उठली. आता तिला रात्री नाव घ्यावं असं वाटत नव्हतं, पण आता कधी हाक मारतो असं झालंय तिला. जसं तुकाराम महाराज सांगतात माझ्या वाणीला आता वाचलायचा का बोलावा, एकसारखा बोलावा देवाच्या बरोबर. मग देवाच्या बरोबर काय करतो तुकाराम महाराज? जप करून बोलतात. तसं ती मुलगी सारखं बोलावा प्रयत्न करतो. पण पुढे तुकाराम महाराज सांगतात बंधनापासून. हो, बंधन आहे ना.
हो, बंधनापासून तिने सांगितलं, बंधनापासून उकलेल्या गाठी देता आली मिठी सावकाश. बंधन आहे ना त्या मुलीला, तर बंधन आहे. कसलं बंधन आहे? सासूबाई आहे, सासरे आहे, दीर, आणखीन जावा आहे, आणखी ननंद आहे. इतकी मंडळी घरात असताना आता बोलायला कसं जमल? पण तुकाराम महाराज सांगतात, मी आता बोलायला का लागलो? माझं बंधन तुटलं. बंधनापासून उकलेल्या गाठी. तुकाराम महाराज सांगतात, मी माझे मग बंधन होते. कसले बंधन होते? 5 प्रकारचे बंधन होते. शब्द, स्पर्श, रूप, रस, आणखीन गंध. हे विषय मी टाकून दिले. आता मोकळा झालं. बंधनापासून उकलेली या बंधनाच्या मी गाठी सोडून टाकल्या. त्याच्यामुळे आता मला मिठी मारता आली देवाला. तशी ती मुलगी सुद्धा सांगतो, मी सुद्धा कशाला विचार करू? मग मी पण माझे बंधन तोडले. मला आईचा बंधन होता, मला घरी असताना माहेरी असताना बापाचा बंधन होता, मला भावाचा बंधन होता, आणखी गावाचाही बंधन होता. बंधन इतक्यांचा असतो. मुलगी एकदा वयात आली तर इतक्या लोकांचं लक्ष मुलीवरती असतो. आपल्या आईचं लक्ष असतो, वडिलांचं लक्ष असतो, भावाचं लक्ष असतो, आणखीन गावातल्या लोकांचं पण लक्ष असतो. मुलगी कुणाच्या गाडीवर जातो, कुठं जातो. मग ती मुलगी सुद्धा सांगतो, मी पण आता बंधन तोडलं सर्व. बंधनापासून उकलेल्या गाठी देता आली मिठी सावकाश. आता मी त्याच्याबरोबर लग्न केले. मंडपामध्ये उभी राहून लग्न केले. आणखी लग्न करून आलो, आई वडिलाच्या समक्ष आलो. मी आता माझं सर्व बंधन गेलंय. आता मी मिठी मारली तरी कोण मला बोलू शकत नाही, असं या अभंगातून तुकाराम महाराज सांगतात. आणि ती मुलगी सुद्धा आपलं असं वर्णन दाखवतो. मग पुढे सांगितलं, तुका म्हणे देह भरीला विठ्ठले. तुकाराम महाराज सांगतात, जसा मी काय केला? काम क्रोध केले घररीते. हो, मी माझा काम आणखी क्रोध बाहेर काढला आणि मग मला त्या देवाला या घरामध्ये ठेवता आला. तसा मुलगी सुद्धा त्यात सांगतो की मी सर्व त्या गोष्टी सहन करून इथपर्यंत आलो. आता मी मिठी मारली तरी कोण मला बोलणार नाही, असं त्या मुलीचं म्हणणं आहे. तसं तुकाराम महाराज एक दृष्टांत सांगतो, म्हणजे लक्षात येईल तुमच्या. एक शिष्य गुरुकडे जायचा सारखा. गुरुकडे जायचं सांगितलं, गुरुजी मला मंत्र द्या, गुरुजी मला मंत्र द्या. गुरुजी काय सांगायचं? आता एक काम कर, पुढच्या रविवारी ये. पुढच्या रविवारी आलास का तुला मंत्र देतो. तो मुलगा जायचा घरी. घरी गेला का पुन्हा दुसऱ्या रविवारी यायचा. दुसऱ्या रविवारी आला का तो काय करायचा? रविवारी आला का विचारता, गुरुजी मंत्र देताना, मंत्र देताना. गुरुजी सांगितलं देतो ना, मंत्र देतो, तुला मंत्र देतो. हो, पण आज नाही, आता पुढच्या रविवारी ये. पुढे तो जायचा. मग चौथ्या रविवारी तो असा आला. चौथ्या रविवारी आला, आता विचार करूनच आला. आज जर गुरुजी बोलले की मंत्र देत नाही, गुरुजीला सरळ सांगतो का आता दुसराच गुरु करतो, तुमच्याकडे येतच नाही, आता दुसरा गुरु करीन. हो, गुरुजीने सांगितलं, बाबा राग म्हणू नको. आता एक काम कर, पुढचा रविवारी येईल ना, त्या रविवारी बाकी तुमच्या घराला मी येतो. गुरुजींनी त्या मुलाला सांगितलं, मी तुमच्या घराला येतो बोलता, आणखी घरी येऊन तुला मंत्र देतो असं सांगितलं. मग तो मुलगा घराला गेलाय. घरी गेला, गुरुजींनी काय केला? गुरुजींनी उसनी दाढी मिशी लावली, आणखीन भगवा ड्रेस केला. भगवा ड्रेस केला, आणखीन एक दिवशी भिक्षा मागण्यासाठी त्यांच्या गावाला गेला. आणखीन मुद्दाम भिक्षा मागत आला त्यांच्या बाजूच्या घरी. आणि मागत आल्याच्या नंतर या शिष्याच्या दाराशी आलाय आणि बोलला, भिक्षा दे. मग तो मुलगा आला, आणखीन सांगितला, द्या भिक्षा दे. भिक्षा घेऊन आला तो. तांदूळ आणले, मला शिधा काहीतरी आणला आणि द्यायला लागला. तर गुरुजींनी कमंडलू असा पुढे केलाय. कमंडलू पुढे केला, पण त्या कमंडलूमध्ये सर्व घाण होती. साफ न केलेला भांडा होता तो. आणखीन तो पुढे केल्यामुळे मग त्या मुलाने काय सांगितलं, अहो असं काय करता बाबा, कमंडलू बरोबर नाही, द्या इकडे द्या. बोलतात, मी कमंडलू साफ करून आणतो. त्याने तो कमंडलू घरात नेला. कमंडलू घासला, धुतला, पुसला, आणखीन मग त्याच्यामध्ये भिक्षा दिली. मग तो आतमध्ये साफ करीत होता त्या कमंडलूला. तेवढ्यात गुरुजींनी काय केला, ती उसनी लावलेली दाढी मिशी काढून टाकली. आणखीन भगवा बाजूला केला, भगवा असणारा ड्रेस बाजूला केला. आणखीन तो मुलगा आता बाहेर आलाय, तो कमंडलू घेऊन बाहेर आला. तर गुरुजींना पाहिला, गुरुजी दिसले. गुरुजी दिसल्यानंतर बोलले, गुरुजी तुम्ही? हो. बोलतो, मी काय तुला सांगितलं होतं का आता मी एक दिवस तुझ्या घराला येईल, आणखीन मग तुला मंत्र देईन. बोलतो, बरं तुम्ही एक सांग, माझा कमंडलू नेऊन काय केला? त्याला घरात नेल्यानंतर त्या कमंडलूला काय केला? मग त्या मुलाने सांगितलं, गुरुजी तो एकदम घाण झालेला कमंडलू मी घरात नेला, त्याला घासला, त्याला चांगला धुतला, पुसला, आणखी मग त्याच्यात भिक्षा टाकली आणि मग तुमच्याकडे घेऊन आलो. मग तसाच बोलता, मी तुला इतके दिवस का चक्रा मारायला लावल्या? तर मग याच्यासाठी चक्रा मारायला लावल्या का मी
काय केलं तुला? तुला सांगत होतो का तू अजून स्वच्छ झाला नाही, तुझं अजून मन स्थिर झाला नाही, याच्यासाठी मी तुला परत परत फिरून लावत होतो. आता तू ताल्यावरती आलास, तुझ्या लक्षात आला इतका साप घासून पुसून करायला लागतो, मग इतका तुझा मन साफ झाला, तू एकदा बुद्धीवरती ताल्यावरती तुझी बुद्धी आली का आता तुला मंत्र देतो असं त्यांनी सांगितलं. मग तुकाराम महाराज सांगतात, बंधनापासून उकलेल्या गाठी देता आली मिठी सावकार, बंधन पंचविषयाचे होते असं सांगितलं. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोध केले घररी ते. तुकाराम महाराज सांगतात, मी बाबा माझ्या हृदयामध्ये देवाला बसवण्यासाठी आधी काम क्रोधानं बाहेर काढले, काम क्रोध बाहेर गेले, मग देव येऊन राहतो. तसं देव तिथं येत नाही. काम क्रोध आपल्या जवळ असल्यामुळे देवाला आपल्याला मिठी मारता येत नाही, देव आपल्याकडे येत नाही. आणखी तसं तुला मी काय करायला लावला, हे काम क्रोध तुझे घालवण्याचा प्रयत्न केला आणि मग तो कमंडल तुला दाखवण्याचा प्रयत्न केला. जोपर्यंत देव आपल्या हृदयात साठवता येत नाही तोपर्यंत आपल्याला देवाची प्राप्ती होणे नाही, आपली भक्ती सिद्ध होत नाही. मग तो भगवान परमात्मा आपण एक बेरवलेला आपल्या गावामध्ये विटेवरती उभा असणारा देव आणून बसवलाय. त्या मंदिरात ही कथा सांगताना याच्यासाठी सांगितली का तो भगवान परमात्मा आपल्याला साठवता आला पाहिजे हृदयामध्ये. साठविला हरी जी हृदय मंदिरी, त्यांची सरली एरझार, झाला सफल व्यापार. आज आपण या मंदिरामध्ये जी कथा बोललो ती भगवान परमात्मा, पंढरीचा पांडुरंग परमात्मा आणि त्याच्याविषयी बोललो. ती कथा या ठिकाणी आपण देवासमोर अर्पण करू आणि कथेला इथंच विराम देऊ. पुंडली वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान ठाण विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडली वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम.